महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। सध्या मी उपस्थित आहे वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर। गेल्या काही दिवसांमध्ये हैतनगर या गावातील पंचशील धोध हा काही गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी उपटण्यात आले आणि त्या संदर्भामध्ये आज हैतनगर येथील बौद्ध उपासक उपासिका शेकडोच्या संख्येने या ठिकाणी आमरण उपोषणात बसले। आज या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस उजडलेला आहे, परंतु अद्यापही प्रशासनाने या आमरण उपोषणाकडे सध्या दखल घेतलेली नाही। त्यामुळे आज या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि या उपोषणकर्त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा सचिव महाराष्ट्र सचिव जमदाडे दादा या ठिकाणी उपस्थित झालेत। दादा, आता आपण या उपोषणाला भेट दिली, आज तिसरा दिवस उजडलेला आहे, काय भूमिका असेल, काय इशारा असेल या सरकारला? भूमिका तर आहे की नाही, रिपब्लिकन सेनेच्या ज्या भूमिका असतात त्याच पद्धतीने आहे की नाही या ठिकाणी भूमिका होणार आहे। तथा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले या देशामधल्या तमाम साधू संतांना, विचारांना या ठिकाणी अभिवादन। राजगृहामधल्या आनंदराज आंबेडकर साहेबांच्या विचारांना अभिवादन। आज वसमत उपविभागीय कार्यालय पुढे जे माझ्या हयात नगर मधल्या माझ्या तमाम समाजांना, ज्या जातीवादी लोकांनी, म्हणजे गावातला असेल, पोलीस स्टेशन मधला असेल, या तहसील मधला कोणी भडवा असेल, या भडव्याला आम्ही चॅलेंज देतोय। या जगाची जर ओळख जर कुठून जर असेल तर ते बुद्धांमुळे आहे, लक्षात ठेवा, आणि तो बुद्धाचा झेंडा आहे। या देशाची जर ओळख कुठं जर असेल तर बाबासाहेबांमुळे आणि बाबासाहेबाच्या संविधानामुळे। तुम्ही बुद्धांचा झेंडा काढलाय, बाबासाहेबाचा झेंडा काढलाय, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा झेंडा काढलाय, आणि माझ्या या हयात नगर मधल्या सगळ्या तमाम समाज एका जागी आहे। मग त्या ठिकाणचा ओबीसी असेल, मराठा असेल, बौद्ध असेल, मातंग असेल, सगळ्या जाती धर्माची लोक एकच आहेत। पण काही त्या ग्रामपंचायत मधल्या त्या जातीवादी भडव्याईनी, आणि तो पोलीस स्टेशन मधला कोण पीआय आहे, संग्राम जाधव, ते संग्राम जाधव, अशोक घोरबांड बनण्याचा तू म्हणजे या ठिकाणी नाटक करू नकोस। त्या अशोक घोरबांडला त्याची आम्ही जात दाखविली, त्याची अवकात दाखविली, त्याची आम्ही लायकी दाखविली। परभणी पेटलोय, सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेचा तुम्ही खून केलाय। मारेकरी तुम्ही आहात, लक्षात ठेवा, मारेकरी तुम्ही खरे आहात। आणि संग्राम जाधव जर अशोक घोरबांड बनण्याचा जर प्रयत्न जर करत असाल तर लक्षात ठेवा, या बाबासाहेबाच्या अनुयायीशी आणि बाबासाहेबाच्या लेकराशी तुमची गाठ आहे। तुम्हाला वाटत असेल की आम्ही या महाराष्ट्राला हिंदू राष्ट्र बनवतो, तुम्ही मुस्लिम समाजाचे झेंडे काढून तुम्हाला डेअरिंग आली असेल, एखाद्या धनगर समाजाचे झेंडे काढून तुम्हाला डेअरिंग आली असेल, एखाद्या छोट्या छोट्या जातीच्या लोकांचे झेंडे काढून तुम्हाला डेअरिंग आली असेल, पण हा जो झेंडा आहे या देशाचा अस्तित्व आहे। तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजे या देशाचं अस्तित्व आहे। बाबासाहेबाचं संविधान असं म्हणते, पण बाबासाहेबाचा समाज असेल, बाबासाहेबाचा एकच बौद्ध समाज नाही, या देशामधला बहुजन समाज आहे। मग त्या बहुजनामध्ये हे सगळे जाती धर्मी येतात, सगळे झेंडे येतात, सगळे मंदिर आणि विहार येतात। बाबासाहेबांना संविधानाच्या माध्यमातून या झेंड्यांना, मंदिरांना कुठेही गालबोट लागावं आणि त्यामध्ये सरकारनं इंटरफेअर करू नये असं संविधानामध्ये तरतूद केलेली आहे। पण हे जातीवादी ग्रामपंचायत आणि तो तिथला असलेला संग्राम जाधव यांनी संगनमत करून गावठाण्याची असलेली जागा, गावठाण्यामध्ये असलेली जमीन, गावठाण्यामध्ये असलेला झेंडा संगनमत करून JCP लावून आमचा झेंडा काढून टाकलेला आहे। हे आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे। जर आजच्या आज आमच्या झेंड्याचा जर फैसला झाला नाही तर परभणी पेटल्यासारखं आम्ही हे वसमत पेटून टाकू आणि परत या महाराष्ट्राला दाखवू की बाबासाहेबाची औलाद काय करू शकते। तुम्हाला जर बघायचं असेल
तुम्हाला बघायचं असेल, आम्हाला इथल्या SDM न बोलवलंय. हे रिपब्लिकन सेनेचा माधवदादा जमदाडे इथं आलेत. SDM काय म्हणते ते बघतो. SDM न जर आमच्या सारखे जर उत्तर जर दिले नाही तर हे वसमत तर बंद करूतच, पण परत परभणी सारखा या ठिकाणी झेंड्याला हात लावणं एवढं सोपं नाही. झेंड्याला हात लावणं म्हणजे आमच्या या देशामधल्या बौद्ध समाजाला हात लावणं आहे. लक्षात ठेवा. आता आम्ही इथून उठून SDM ला भेटायला जाणार आहोत. त्या इथल्या DYSP ला भेटायला जाणार आहोत. SP ला, IG ला आणि संग्राम जाधव तुला सुद्धा आम्ही भेटायला यायलो. तयार राह. तुझा कायदा, तुझा वैयक्तिक कायदा आणि तुझ्या अंगावरची जी गुरमी आहे ते आमच्या बापानं दिलेली आहे. ते गुरमी तुझी संपविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जय भीम, जय भारत, जय रिपब्लिकन सेना, जय आनंदराज. धन्यवाद सर. या ठिकाणी आता माधवदादा जमदाडे यांनी या उपोषणाला भेट दिली आणि त्यांनी या सरकारला इशारा दिलाय की आजच्या आत या उपोषणाच्या मागण्या आहेत ते पूर्ण करा, अन्यथा आम्ही मोठं आंदोलन छेडूत असाही या ठिकाणी इशारा दिलेला आहे. पाहुयात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. मी नागराज, वसमत, हिंगोली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.